भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन. परभणी. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार, परीक्षणातील अफरातफरी शेगेला पोहोचली आहे. सरकारने जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्राधान्यक्रमाने काम करावे. या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, हमाल, माथाडी, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका व समाजातील पिचलेल्या समुदायाचे प्रश्न ऐरवून आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा परभणी यांच्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर ऑगस्ट मंगळवार रोजी परभणी जिल्हा कचेरीवर निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात कॉम्रेड ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर, कॉम्रेड अब्दुल भाई, कॉम्रेड ओंकार पवार, कॉम्रेड शिवाजी कदम, कॉम्रेड प्रसाद गोरे, कॉम्रेड निळकंठ चौदंड, कॉम्रेड दयानंद यादव, कॉम्रेड मितेश सुकरे, कॉम्रेड देवीदास करात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिन आहे. या संविधान दिनानिमित्त जनतेच्या मागण्याचं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहे. सध्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस मत मिळाले आहे आणि लोकांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे. त्यांनी जे शेतकऱ्यांना, कामगारांना आणि महिला भगिनींना जे आश्वासन दिले आहे, या अपेक्षांची त्यांनी पूर्तता करावी, या आश्वासनाची पूर्तता करावी अशी आम्ही या ठिकाणी आशा व्यक्त करतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, सोयाबीनला 6,000 रुपये भाव असेल किंवा लाडक्या बहिणीला 21,000 रुपये असतील, 2100 रुपये प्रतिमाह असेल, या सर्व आश्वासनाची महायुती सरकारनं अपेक्षा पूर्ण करावी अशी मी महायुतीला या ठिकाणी मी निवेदनाद्वारे आम्ही विनंती केलेली आहे. याचबरोबर भारताचा निवडणूक आयोग या ठिकाणी सपशेल फेल झालेला आहे. लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर EVM असेल किंवा निवडणूक प्रक्रिया असेल याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. या संभ्रमाचं निरासन करणं हे भारताच्या निवडणूक आयोगाचं काम आहे. त्यांनी ते तत्परतेनं करावं आणि लोकांमध्ये जे संभ्रम निर्माण झाला आहे आणि संविधानावर जे या ठिकाणी धोका, लोकशाही आणि संविधानाला जे धोका निर्माण झालेला आहे याबद्दल लोकांना आश्वस्त करण्याचं काम भारताच्या निवडणूक आयोगानं करावं. सदर निवडणुकीमध्ये पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर झाला. गावगाव, गल्ली खुलेआमपणे पैसे वाटण्यात आले. हे लोकशाहीवरचं फार मोठं संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी भारताचा निवडणूक आयोग हा सपशेल फेल ठरलेला आहे असं या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे सांगतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा. भारतीय संविधान चिरायू हो हीच अपेक्षा करतो. इन्कलाब जिंदाबाद. लाल सलाम.